नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। सुरुवातीला सांगतो की हा यूट्यूब चॅनल आपण जरूर सबस्क्राईब करा, आवाहन करतो आपल्याला, आणि बेल आयकनचं बटन दाबा आणि आपल्या मित्रमंडळींना सांगा की हा चॅनल जरूर बघा। आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल प्रथमच मी मी स्वतः तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो किंवा तुमच्या या प्रतिक्रियांबद्दल तुम्हाला मी दाद देतो। आज आपल्याला बोलायचं आहे ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल। उद्या म्हणजे 17 नोव्हेंबरला बाळासाहेबांची पुण्यतिथी आहे। बघता बघता किती वर्ष झाली? 11 वर्ष झाली। 2012 साली बाळासाहेबांचं निधन झालं आणि त्या निधनानंतर संपूर्ण शिवतीर्थाच्या दिशेने हजारो शिवसैनिकांचेच नव्हे तर सर्वसामान्यांचे थवे तिथे जमा होत होते। मला आठवतं अजूनही मी त्या ठिकाणी हजर होतो। समाजाच्या प्रत्येक थरातील लोक, म्हणजे राजकीय नेते, सर्व पक्षांचे, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत, फोटोग्राफर्स, स्वप्रांतीय, परप्रांतीय, परदेशातले लोक, असे हजारो लोक तिथे हजर होते। शिवसैनिकांच्या डोळ्यात तर पाणी होतं आणि आजही प्रत्येक शिवसैनिक हा बाळासाहेबांची आठवण काढत असतो। संभाषण सुरू झालं की 5व्या मिनिटाला बाळासाहेबांचा उल्लेख येतो, कारण बाळासाहेब हा त्यांचा जीवन स्रोत होता, त्यांचा प्रेरणा स्रोत होता आणि बाळासाहेबांनी दिलेल्या प्रेरणेमुळेच मराठी माणसासाठी, या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि देशासाठी काहीतरी करावं असं या शिवसैनिकांना वाटू लागलं। ते शिवसेनेमध्ये सामील झाले आणि एकदा सामील झालेले शिवसैनिक हे शिवसेनेचेच होऊन राहिले। त्यापैकी जे गद्दार निघाले त्यांना समाजानं फेकून दिलं। या गद्दारांना अद्दल घडवा असं बाळासाहेब ठाकरे सातत्याने म्हणत होते। त्यामुळे आज बाळासाहेब हयात असते तर बाळासाहेबांनी असंच सांगितलं असतं की एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर जे गेलेले आहेत त्यांचा माझ्याशी काहीही संबंध नाही, शिवसेनेचे संबंध नाही, त्यांना तुम्ही अद्दल घडवा, गद्दारांना धडा शिकवा, असं स्वतः बाळासाहेबांनीच सांगितलं असतं। त्यामुळे बाळासाहेबांच्या नावाने जे काही हे लोक सत्तेत गेले आहेत, भाजपच्या समोर लोटांगण घालत, भाजपची लाचारी करत, गुलामी करत, दिल्लीची गुलामी करत, त्यांचा बाळासाहेबांच्या शिकवणीशी, विचाराशी, हिंदुत्वाशी, मराठी माणसाशी काहीही संबंध नाही, हे प्रथम आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आता शिवसेनेची जेव्हा स्थापना झाली आणि नंतर दसरा मेळावा झाला 30 ऑक्टोबर 1966 रोजी, त्यावेळी बाळासाहेबांनी काय म्हटलं होतं बघा, जे आवाहन केलं होतं मार्मिकमधनं की मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहा, असं आवाहन करताना बाळासाहेबांनी काय म्हटलं होतं मार्मिकमध्ये, स्वतःच्याच राज्यात स्वतःची चाललेली ससे होलपट थांबवण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने या मेळाव्यास जातीने उपस्थित राहिले पाहिजे। पुढचं वाक्य महत्त्वाचं आहे, पिचक्या पाठीच्या कण्याच्या माणसांनी या मेळाव्यास येऊ नये। बाळासाहेबांनी सांगितलं होतं शिवाजी महाराजांनी स्वाभिमान शिकवला, बाळासाहेबांनी स्वाभिमान शिकवला आणि हा स्वाभिमान जपण्याचं व्रत उद्धव ठाकरे आणि त्यांच्याबरोबरच्या मोजक्याच मावळ्यांनी हे व्रत जारी ठेवलेलं आहे आजही। आणि उद्धव ठाकरे हेच बाळासाहेबांचे वारस आहेत, त्यांच्याबरोबरची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे। आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याच मार्गाने जायचं ठरवलंय, न घाबरता। कितीही गलिच्छ आरोप झाले, वाह्यात आरोप झाले तरी सुद्धा ते घाबरलेले नाही आहेत। जो माणूस घाबरला नाही, संजय राऊत नाही घाबरले, भास्कर जाधव नाही घाबरले, आणि कितीही म्हणजे किशोरीताई पेडणेकर घाबरलेले नाही आहेत, सुषमाताई अंधारे घाबरलेले नाही आहेत। आज जे उद्धव ठाकरेंबरोबर आहेत ते निर्भय आहेत आणि बाकीचे जे गेलेले आहेत सत्तेमध्ये ते सगळे घाबरट आहेत। आणि पहिल्याच सभेमध्ये बाळासाहेबांनी
नेभळट, घाबरट, भित्रट या लोकांची निंदा केली होती आणि यांचा शिवरायांच्या महाराष्ट्राशी काही संबंध नाही असंही त्यांनी सुनावलेलं होतं आणि वारंवार बाळासाहेबांनी ते सुनावलं होतं. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांशी उद्धवजींनी द्रोह केला नाही, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टोळक्याने द्रोह केला आहे हे प्रथम मी स्पष्ट करून सांगतो. प्रथम स्पष्टपणे मांडतो, परखडपणे मांडतो. हे मांडलंच पाहिजे, कारण हे अत्यंत खोटारडा प्रचार करतायत, बोगस युक्तिवाद करतायत. हे पहिल्यांदा फक्त सत्तेसाठी लाचार झालेले हे लोचट लोक आहेत, हे लक्षात ठेवा. आता त्याच्या पुढे जाऊन सांगायचं तर ज्यावेळी दसरा मेळावा झाला, शिवसेनेची स्थापनाही झाली होती, त्यानंतर वर्षभराच्या आत ठाण्याच्या, तेव्हा नगरपालिका होता, नगरपालिकेची निवडणूक झाली आणि निवडणुकीमध्ये शिवसेनेचे 15 निवडून आले. 15 शिवसेनेने उभे केलेले 15 उमेदवार आणि पुरस्कृत केलेले 6 उमेदवार असे 21 जण निवडून आले आणि पालिकेत वरती भगवा झेंडा फडकला. अध्यक्ष, नगराध्यक्ष वसंत मराठे आणि उपाध्यक्ष डॉक्टर अरविंद दीक्षित. आता बाळासाहेबांबरोबर त्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचार जो केला त्यामध्ये दत्ताजी साळवी आणि मनोहर जोशी यांनी प्रचार केला. बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलं आणि यश मिळवलं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर म्हणजे ठाणे महानगरपालिका भगवा झेंडा फडकल्यानंतर मुंबईच्या दिशेने शिवसेनेची कूच केलेलंच होतं. मुंबई महापालिकेसह लवकरच यश मिळेल, पण त्याच्या आगेमागे काय प्रश्न निघाला तर महाजन अहवाल हा आला आणि महाजन अहवालाने महाराष्ट्रावरती अन्याय केला सीमा प्रश्नासंदर्भात आणि म्हणून या महाजन अहवालाचा निषेध करण्यासाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेने बाळासाहेबांनी आंदोलन सुरू केलं आणि पंतप्रधान, गृहमंत्री, केंद्रीय मंत्री, काँग्रेसचे नेते जे जे येतील त्या नेत्यांच्या विरोधात आंदोलन करू आम्ही, त्यांना इथे पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा दिला. आणि तरी देखील मोरारजी देसाई मुंबईत आले तेव्हा त्यांच्या गाडीसमोर, मला वाटतं त्याचं नाव मला लक्षात नाही आता या क्षणी, जो एक शिवसैनिक त्यांच्या गाडीसमोर आडवा झाला, तशीच भरधाव वेगाने कार निघून गेली पुढे. म्हणजे एक प्रकारे केवळ शिवसैनिकालाच नाही, आंदोलनाला बेमुरवतखोरपणे चिघळण्याचा प्रयत्न जेव्हा झाला तेव्हा लालबाग, परळ, माहीम ते शिवसैनिक पेटून उठला. मुंबई पेटली तेव्हा आणि त्यावेळी तिथे त्या ठिकाणी मनोहर जोशी होते. बाळासाहेब ठाकरे न घाबरता, काहीही न डगमगता त्या सगळ्या जमावापुढे ते जीपवर चढले बाळासाहेब आणि आंदोलन पसरलं बघता बघता. त्यानंतर बाळासाहेबांना तुरुंगात टाकण्यात आलं. सीमा प्रश्नासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी बाळासाहेब ठाकरे तुरुंगात गेले होते, आपण लक्षात ठेवा. आणि त्यानंतर शिवसेनेला एक चेतना लाभली. बाळासाहेबांचा तो बेडरपणा लक्षात राहिला, मराठी लोकांच्या लक्षात राहिला. आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणजे त्यावेळी दाक्षिणात्य समाजातले लोक मुंबईतल्या नोकऱ्या ज्या होत्या त्यांना मिळत आहेत आणि मराठी माणसाची उपेक्षा होती, ही शिवसेनेची लाईन होती आणि ते खरंच होतं. आणि बाळासाहेबांचं म्हणणं होतं, असं म्हणणं हा संकुचितपणा नाही, हा प्रांतवाद नाही आहे. आमच्या राज्यात आमच्या माणसाला, मराठी माणसाला नोकरीमध्ये प्राधान्य मिळालंच पाहिजे. म्हणून पुढे त्यांनी आंदोलन केलं, चळवळच उभी केली. सुधीर जोशी त्या चळवळीत होते. आणि मग धारावीमध्ये जेव्हा आंदोलन झालं, मला वाटतं पोलीस उपायुक्त राममूर्ती होते तेव्हा, त्यांना एक निवेदन देण्यात आलं. त्यावेळी कमालीचं एक तणावाचं वातावरण होतं, पण बाळासाहेब तिथे गेले, कारण तिथे धारावीमध्ये दाक्षिणात्यांचं प्राबल्य होतं. न डगमगता, न घाबरता बाळासाहेब तिथे गेले आणि राममूर्तींना त्यांनी निवेदन दिलं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मुंबईमध्ये वातावरण तप्त होतं तेव्हा, सीमा प्रश्नावरती दंगल पेटली होती. त्यावेळी दादरचा वणवा शांत कसा करायचा,
सर्वसामान्य माणसाला त्रास होता कामा नये यासाठी, सर्वसामान्य मराठीच नाही अमराठी माणसाला सुद्धा त्रास होता कामा नये म्हणून बाळासाहेबांनी त्यावेळी पत्रकार गोविंद तळवलकर आणि देवी गोखले यांना चर्चेसाठी बोलवलं होतं की कशा प्रकारचं निवेदन ड्राफ्ट करावं, आपण ही शांतता कशी निर्माण करावी यासाठी त्यांना बोलवलेलं होतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बाळासाहेबांचे एकूण बाळासाहेबांचा स्वभाव लक्षात घ्या तुम्ही, की बाळासाहेब एक लक्षात घ्या की मूळ कलावंत होते, पत्रकार होते आणि पत्रकारांना कुठल्याही प्रकारे विकत घ्यायचं हे जे आत्ता चाललेलं आहे त्या प्रकारचं त्यांचं वर्तन नव्हतं. पत्रकारांवरती जरूर त्यांनी टीका केली, जरूर अनेक गोष्टी घडल्या, त्यावेळी आमच्यासारख्यांनी त्यांच्यावर टीका केली हे मी तुम्हाला सांगतो. परंतु त्याचवेळी बाळासाहेबांमध्ये जी दिलदारी होती ना, जो कलावंतपणा होता, उमदेपण होतं, दिलदारी होती, तो स्वभाव जो आहे तो एकनाथ शिंदेनी घेतलेला नाही आहे. आणि म्हणून मुंबऱ्यामध्ये समजा शिवसेनेची शाखा बुलडोझरने उद्ध्वस्त करायची आणि बाळासाहेबांच्याच परंपरेनुसार त्यांचाही स्वभाव उद्धव ठाकरेंमध्ये उतरला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे तिथे मुंबऱ्याला रस्त्यावरती उतरले हे लक्षात घ्या. घरात बसले असा बोगस जे प्रचार करतात त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. बाळासाहेब जसे रस्त्यावरती वेळोवेळी उतरायचे तसेच उद्धव ठाकरे वेळोवेळी रस्त्यावर उतरायचे. आणि मी तुम्हाला सांगतो की भारनियमन होतं, शेतकऱ्यांना वीज मिळत नव्हती, शेतकऱ्यांच्या उसाचे भाव, कांद्याचे भाव या प्रश्नावर सुद्धा उद्धव ठाकरे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये रस्त्यावरती उतरलेले आहेत. महामुंबई सेजच्या विरोधात आंदोलनात त्यांनी भाग घेतलेला आहे. त्यामुळे बाळासाहेबांचा जो स्वभाव आहे तो उद्धव ठाकरेंमध्ये व्यवस्थित उतरलेला आहे. तेव्हा चुकीच्या पद्धतीची टीका करू नये म्हणून मी या मुद्द्यावरून गोष्ट सांगतोय. मी उद्धव ठाकरे असतील किंवा कोणाचीही मी कधीही चमचेगिरी करत नाही हे लक्षात घ्या. मी योग्य बाजू आहेत, योग्य गोष्टी आहेत ते सांगतो आणि अपप्रचार कोणी कोणाविरुद्ध करत असेल तर तो खोडून काढण्याचं काम मी करतो. आणि म्हणून या ज्या खोट्या गोष्टी सांगितल्या जात आहेत त्या मला खोडून काढायच्या आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, मला आठवते की ठाण्यामध्ये फेरीवाल्यांनी दादागिरी करून एका पालिकेच्या महिला अधिकाऱ्यावरती हल्ला केला तेव्हा उद्धव ठाकरे तिथे धावून गेलेले होते. ज्यावेळी शिवसैनिकांवरती, सामान्य शिवसैनिकांवरती हल्ला झाला तेव्हा उद्धव ठाकरे तिथे धावून गेले होते. शिवडीमध्ये त्या एक धाडसी निर्भय महिला शिवसैनिक आहेत, त्यांच्या घरी उद्धव ठाकरे गेले होते. सर्वसामान्य, अगदी सामान्य घरामध्ये उद्धव ठाकरे, रश्मी वहिनी ह्या सगळे तिथे गेलेले होते. आणि त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांशी जे निष्ठावंत आहेत, जे विकले गेले नाहीत, खोके देऊन ज्यांना विकत घेतले असे सगळे नाही आहेत, हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिलेले आहेत. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता दुसरं तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की बाळासाहेब सीमा प्रश्नाच्या मध्ये बाळासाहेब, मनोहर जोशी, दत्ताजी साळवी हे अटकेत होते. आणि त्याचवेळी त्यानंतरच्या टप्प्यामध्ये सांगतो की महाराष्ट्राचे एक प्रखर स्वतंत्र विचार असणारे दैनिक असावे ही प्रबोधनकारांची इच्छा होती. महाराष्ट्रात भूमिपुत्रांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे तेव्हा प्रांतवादी आम्हाला संकुचितवादी ठरवण्यात आले. परंतु महाराष्ट्राचा असा आवाज असला पाहिजे म्हणून सामना हे दैनिक हे बाळासाहेबांनी काढलं, सुरू केलं. आणि या दैनिकाच्या मध्ये सुद्धा या दैनिकाची एक जबाबदारी, आता तर संपादक उद्धव ठाकरे आहेतच म्हणजे किंवा त्यांची जबाबदारी प्रमुख उद्धव ठाकरे, सुभाष देसाई हे सांभाळतो, पण उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या दैनिकाची जबाबदारी मुख्यत्वे सांभाळलेली आहे. कारण उद्धव ठाकरे हे कलावंत आहेत, हे उत्तम फोटोग्राफर आहेत. गड किल्ल्यांचं संवर्धन, त्यांची जपणूक, त्यांची फोटोग्राफी, एरियल फोटोग्राफी याची त्यांना आवड आहे. आणि ते मुळात आर्टिस्ट आहेत बाळासाहेबांप्रमाणे. हाही वारसा त्यांच्याकडे आलेला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आदित्य ठाकरे यांच्याकडे कसा वारसा आला आहे? आदित्य ठाकरे हे कवी आहेत, लेखक आहेत. ते इंग्रजी कविता संग्रह त्यांचा प्रसिद्ध झाला आहे.
तेव्हा हा जो वारसा आलेला आहे, चालत आलेला आहे, तो अगदी तेजसपणे आला आहे, की जो तेजस हा सुद्धा त्याचा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे, हा आपल्याला माहिती आहे. त्यालासुद्धा पर्यावरण, वनसंवर्धन आणि त्या वेगवेगळ्या जाती प्रजाती यांचं संशोधन करण्याचा त्याला छंद आहे, त्याच्यात त्याला आवड आहे आणि त्यात त्यांनी प्रावीण्य संपादन केलेलं आहे. या गोष्टीशी ज्यांचा सुतराम संबंध नाही आहे ते कशा प्रकारचं राजकारण करतात ते बघा. जे कलावंत मनाने असतात ना, त्यांच्यामध्ये एक उमदेपणा असतो, मोकळेपणा असतो आणि एक द्वेषबुद्धी नसते, सूडबुद्धी नसते. आज भारतीय जनता पक्ष सूडबुद्धीने, विद्वेषाने वागतो आणि ते अवगुण हे शिंदे सेनेमध्ये किंवा मिंधे सेनेमध्ये पुरेपूर उतरलेले आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट की बघा, 1992 साली मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला नाही, काही अपयश आलं, थोडासा फटका बसला शिवसेनेला. त्यावेळी माधव देशपांडे हे जे जुने शिवसैनिक होते त्यांनी बाळासाहेबांवर काय टीका केली, पूर्वीची सेना आता राहिली नाही, ठाकरेंनी स्वतःभोवती सेनेला कोंडून ठेवलेलं आहे, हिंदुत्वात मराठी शिवसैनिक मारले गेले आहेत, मराठी माणसांचे प्रश्न मारले गेले आहेत, अशा प्रकारची टीका बाळासाहेबांवर माधव देशपांडे यांनी केल्यानंतर बाळासाहेबांना उद्विग्नता आली आणि त्यांनी शिवसेनेलाच जय महाराष्ट्र करू आपण अशा प्रकारची घोषणा केली. आपल्या मुखपत्रामधनं त्याच्याबद्दल लिहिलं आणि मग शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली, नैराश्य आलं त्यांना आणि त्यांनी मातोश्रीवरती प्रचंड गर्दी केली. बाळासाहेबांना सांगितलं तुम्ही राजीनामा देऊन चालणार नाही. बाळासाहेबांवरती घराणेशाहीचे आरोप करण्यात आले होते तेव्हा. त्यावेळी मग मला वाटतं सावरकर सभागृहात बाळासाहेबांनी मग सभा घेतली आणि मग आपला हा विचार त्यांनी मागे ठेवला. पण बाळासाहेबांवरती सुद्धा मराठी माणसाचे प्रश्न तुम्ही बाजूला ठेवून हिंदुत्वाकडे वळलेला आहात असा त्यांच्यावरती आरोप झाला होता त्यावेळी. पण हिंदुत्वाकडेच्या दिशेने वाटचाल केल्यामुळे शिवसेनेचा विस्तार झाला हेही नाकारता कामा नये. ती राजकीय खेळी होती. मराठी माणसाचे प्रश्न कुठेही त्यांनी बाजूला टाकले होते. जे प्रश्न मराठी माणसाचे आजचं सरकार मिंधे सेना ही बाजूला टाकते. मराठी माणसाचे उद्योग, महाराष्ट्रातली गुंतवणूक, इथनं उद्योग पळवले जात आहेत. महत्त्वाच्या सरकारी संस्था इकडनं पळवून गुजरात आणि ठिकठिकाणी नेल्या जात आहेत. महाराष्ट्राला GST बाबत अन्याय करणं, महत्त्वाचे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये येऊ नयेत आणि गुजरातमध्ये यावेत असा प्रयत्न करणं, महाराष्ट्राचं पाणी गुजरातला नेणं, हे सर्व आत्ता होत आहे. आता या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे, बाळासाहेब आज असते तर सपासप त्यांनी वार केले असते या शिंदे सरकारवरती, या त्रिशूल सरकारवरती, भारतीय जनता पक्षावरती सपासप वार केले असते. आणि ज्यावेळी वाजपेयी सरकार होतं किंवा रालोआ आघाडीमध्ये शिवसेना होती तेव्हासुद्धा बाळासाहेबांनी घणाघात केले होते. त्यांना ज्या ज्या प्रश्नांबाबत भाजपशी मतभेद होते तेव्हा त्यांनी ते मतभेद बोलून दाखवले होते. त्यांची मिन्नतवाऱ्या काढण्यासाठी बड्या नेत्यांना मातोश्रीचे उंबरठे झिजवावे लागत होते. त्यांनी एकनाथ शिंदेंप्रमाणे लोळण घेतली नव्हती दिल्लीश्वरांपुढे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बाळासाहेबांचा हा जो विचार आहे तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जपला आहे पूर्णपणे आणि उद्धव ठाकरे त्या गोष्टी सातत्याने मांडत आहेत. निवडणूक आयोगाच्या संबंधात म्हणजे बाळासाहेबांना हिंदुत्वाचा प्रचारामध्ये उल्लेख केला किंवा धर्माचा वापर केला म्हणून बाळासाहेबांवरती कारवाई झाली होती, उमेदवारावरती कारवाई झाली होती, इलेक्शनबाबत निवडणूक आयोगाने जी भूमिका घेतली होती. आणि आता अमित शहा काय सांगतायत की राम मंदिर तुम्हाला बघायला जायचं असेल तर फुकटवारी आम्ही करू तुमची, असा थेटपणे ते आमिष दाखवत आहेत. ते अमित शहा आहेत का अमित शहा आहेत असा प्रश्न निर्माण होतो. आणि हा प्रश्न उद्धव ठाकरेंनी आज विचारला आहे पत्रकार परिषद घेऊन की निवडणूक आयोग तुमचे नियम बदलले आहेत का?
विरोधी पक्षांनी काही केलं की ताबडतोब नोटिसा तुम्ही पाठवता. मग आता तुमचे नियम बदलले आहेत का तुम्ही सांगा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. ही हिंमत एकनाथ शिंदे हे दाखवू शकणार नाहीत. अजितदादा पवार सुद्धा दाखवू शकणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर दुसरी गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरेंबद्दल वारंवार हे जे टीका करतात, आता बाळासाहेबांनी सांगितलं, एक ती उद्धव ठाकरे यांना कार्यकारी प्रमुख म्हणून जेव्हा महाबळेश्वरच्या शिबिरात त्यांचं नाव घेण्यात आलं, पुकारण्यात आलं किंवा त्यांना करावं असं म्हणण्यात आलं, तेव्हा सर्वांनी एकमुखाने त्यांना पाठिंबा दिला उद्धव ठाकरेंना. त्यांना लादण्यात आलं नाही. आता तेव्हा जर तिथे शिंदे हजर असतील, मला माहीत नाही ते हजर होते का वगैरे, त्यांना काही प्रमुख तेव्हा स्थान होतं की नाही हे मला माहीत नाही. पण तेव्हा त्यांनी काय भूमिका वठवली हे त्यांनी सांगावं की उद्धव ठाकरे यांना माझा विरोध होता तेव्हा. पण उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदेंना प्रचंड संधी दिली. प्रचंड म्हणजे बाळासाहेबांच्या निधनानंतर तर उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदेंना ओळख दिली, महत्त्व दिलं, नाव मिळवून दिलं, पदं दिली, मंत्रिपदं दिली, मोकळीक दिली. आणि तेच त्यांच्या नावाने शिमगा करतात हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता बघा, मुलुंडला 1990 साली विधानसभा निवडणुकीच्या वेळी वामनराव परबांच्या जागी उद्धव ठाकरे यांनी उभं राहावं अशी गळ शिशिर शिंदे आणि काही शिवसैनिकांनी घातली होती. तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की भाजपशी आमची युती आहे. तेव्हा उद्धव ठाकरे यांचं नाव इथे येण्याचे संभवच नाही. आम्ही मैत्री मानतो, मित्राचा सन्मान करतो आणि म्हणून ती जागा आम्ही भाजपला दिलेली आहे. नसत्या भरीस आम्हाला पाडू नका. उद्धव ठाकरेंचं नाव शिवसैनिकांनी पुढे केलं, वेटलं, तरीसुद्धा बाळासाहेब म्हणाले नथिंग डू. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेचं नाव तिथे आलं नाही. शेवटी वामनराव परबच तिथे आले. दुसऱ्या वेळी विठ्ठल चव्हाणांच्या जागी परळला उद्धव ठाकरे यांनी उभं राहावं अशी मागणी झाली. त्यालाही बाळासाहेबांनी ठामपणे नकार दिला आणि उद्धव ठाकरेसुद्धा म्हणाले की मला या भानगडीत पडायचं नाही. म्हणून सत्तेसाठी उद्धव ठाकरे हापापलेत असा खोटा आरोप करणारे एकनाथ शिंदे आणि त्यांचं जे टोळी आहे त्यांनी ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. वाटेल ते आरोप करण्यास काही कारण नाही. वाटेल ते आरोप केले तर सत्य सांगावं लागेल आणि म्हणून मी हे सत्य सांगतो. दुसरी गोष्ट म्हणजे बाळासाहेब म्हणाले की मी घराणेशाही मानत नाही आणि ते असं म्हणाले की शाखा प्रमुखांच्या निवडणुकीबाबत शाखा प्रमुखसुद्धा चवळच्या चवळ आली की याला करा शाखा प्रमुख, त्याला का चवळच्या चवळ आलेली आहे आणि टॅलेंट बघूनच त्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांनी काही ढवळाढवळ केली नाही. टॅलेंट बघूनच निवड केलेली आहे असं ते म्हणाले. आता बाळासाहेबांचा विचार असं एकनाथ शिंदे म्हणतात. त्यांनी हे लक्षात ठेवा की राजकारण म्हणजे सत्तेचा हापाप. राजकारणातून मूल्यांची हकालपट्टी झाली की राजकारण विकृत बनते. राजकारण म्हणजे सत्तेचा हापाप हे बाळासाहेबांना मान्य नव्हतं आणि सत्तेसाठी हापापलेले भुकेलेले कोण आहेत हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरचे लोक आहेत. भरत गोगावले, संजय शिरसाट कधी एकदा ती खुर्ची बळकावतो मंत्रिपदाची, पालकमंत्रीपद कधी मिळतं यासाठी हापापलेले लोक आहेत. आणि बाळासाहेब काय म्हणाले की असा हापाप चांगला नव्हे आणि मूल्यांची तडजोड करता कामा नये, तत्वांची विचारसरणीची तडजोड करता कामा नये. आता काँग्रेसबरोबर जाणं हे बाळासाहेबांना मान्य नव्हतं. हे एका टप्प्यापण बाळासाहेबांनी काँग्रेसशी अनेक वेळी काँग्रेसशी मैत्री केलेली आहे. शिवसेनेला तर वसंत सेना म्हणून हेणवलं जात होतं. रामराव अधिक तर शिवसेनेच्या म्हणजे पहिल्यापासून शिवसेनेच्या व्यासपीठावरती आलेले आहेत. बाळासाहेब देसाई आलेले आहेत. एवढंच काय मी तुम्हाला सांगतो की श्रीकांत जिचकार हेही यांनी जे गृहराज्यमंत्री होते आणि अतिशय टॅलेंटेड माणूस होता. अनेक डिग्र्या मिळवलेला, अनेक क्षेत्रामध्ये गती असलेले श्रीकांत जिचकार म्हणाले की अंतुले मुख्यमंत्री असताना, बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना मी बाळासाहेबांना वर्षावरती भेटलो आहे. बाबासाहेबांच्या मुख्यमंत्री असताना जिचकार तर होतेच, पण त्यावेळी नाही, अंतुले मुख्यमंत्री असताना किंवा अन्य वेळी वर्षावरती अंतुलेंच्या घरी मी बाळासाहेबांना भेटलेलो आहे. बाळासाहेब ठाकरे आणि अंतुले यांची दोस्ती होती. पुन्हा एकदा सांगतो की सुशीलकुमार शिंदे, शरद पवारांशी त्यांची दोस्ती होती हे माहितीच आहे आपल्याला. पण
बाळासाहेबांची सुशील कुमारांची दोस्ती होती. सुशील कुमारांनी स्वतः सांगितलं आहे जाहीरपणे की बाळासाहेबांची इच्छा होती की मी मुख्यमंत्री व्हावं. सुशील कुमार शिंदे हे हिंदुत्वाचा विचार मांडणारे कुठल्या पक्षात होते? शिवसेनेत होते का भाजपमध्ये होते? सुशील कुमार शिंदे हे प्रथमपासून काँग्रेसमध्येच राहिलेले आहेत. त्यांचा हिंदुत्वाशी काही संबंध नाही, पण ते मुख्यमंत्री व्हावेत अशी बाळासाहेबांची इच्छा होती. प्रणब मुखर्जी राष्ट्रपती व्हावेत म्हणून पाठिंबा दिला. सुप्रियाताई सुळे यांचा हिंदुत्वाशी काही संबंध नाही, पण त्यांना त्यांची निवड बिनविरोध व्हावी, त्यांना पाठिंबा राज्यसभेत पहिल्यांदा त्या आल्या तेव्हा बाळासाहेबांनी पाठिंबा दिला की आपली मुलगी आहे म्हणून. काय हिंदुत्वाशी संबंध होता? आणि त्यांना पाठिंबा दिला म्हणून एकनाथ शिंदे असं कधी म्हणाले का की प्रणब मुखर्जी, प्रतिभाताई पाटील, सुप्रियाताई सुळे यांना पाठिंबा दिला म्हणून बाळासाहेबांनी हिंदुत्वाशी तोडजोड केली, काँग्रेसचं लांगुल चालन केलं असं म्हणालेत का ते? एकनाथ शिंदे म्हणालेले नाही आहेत. ते लांगुल चालन नव्हतं, ती दिलदारी होती त्यांची, तो उमदेपणा होता, त्यामागे काही विचार होता. आणि अशाच एका विचारातून ज्या भारतीय जनता पक्षाने फसवलं शिवसेनेला, गंडवलं, द्रोह केला मैत्रीशी, त्यांना धडा शिकवण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले. आणि आपला हिंदुत्वाचा विचार त्यांनी कधीही सोडलेला नाही हे सांगतायत. त्यामुळे हिंदुत्वाशी प्रचारणा केली आणि बाळासाहेब म्हणाले की काँग्रेसशी संबंधच ठेवू नका. हा जो युक्तिवाद एकनाथ शिंदे करतायत तो बोगस युक्तिवाद आहे, हे मित्र हो लक्षात घ्या. बाळासाहेबांचं आणखीन एक वाक्य आहे, आमचं चुकलं असेल तर समोर येऊन सांगा, पाठीत वार करू नका. पाठीत वार कोणी केले? बाळासाहेबांच्या ज्यांनी वार केले असतील, नारायण राणे असतील, गणेश नाईक, अनेक जण सोडून गेले. ते सोडून गेलेले रामराव अधिकांपासून बंडू शिंगरे अनेक नावं घेते, ती सोडून गेलेले संपले. पण ते संपले, पण शिवसेना आहे त्या ठिकाणीच राहिली. समरांगणात फक्त शत्रूशीच नाही लढलो, आमच्याच अवतीभोवती मित्रांचे मुखोटे घालून वावरणाऱ्या शत्रूंचे वारही आम्ही झेलले, असं बाळासाहेब म्हणाले होते. हे बाळासाहेबांचं वाक्य आज उद्धव ठाकरे म्हणाले तर ते एकनाथ शिंदेंना लागू होईल. त्यांनी गद्दारी केलेली आहे ते आणि त्यांच्याबरोबरच्या लोकांनी. नंतर उद्धव लोकांना समजून सांभाळून घेत असतो, व्याप इतका मोठा की तो सगळ्यांना भेटू शकत नाही. हे कोण म्हणाले होते? बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. ज्या बाळासाहेबांच्या बद्दल सतत आम्हाला किती प्रेम आहे हे दाखवतात एकनाथ शिंदे, त्यांनी हे त्यांचं वाक्य लक्षात ठेवावं. उद्धवचं कसं कौतुक केलं होतं. उद्धव ठाकरे आणि आदित्यला सांभाळा असं शिवसैनिकांना, सर्वसामान्य मराठी माणसाला बाळासाहेबांनी आवाहन केलं होतं. आणि त्यावेळी सर्व शिवसेना नेत्यांनी, शिवसैनिकांनी असा हात करून त्याला पाठिंबा दिला होता. एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरच्या लोकही तिथे हजर असणार, त्यांनी असा हात करून पाठिंबा दिला असेल, त्यांना. मग आता त्यांनी त्यांच्या पाठीत वार का केला? हा बाळासाहेबांचा विचार आहे. शिंदे यांनी हे सांगावं, हे मला म्हणायचं आहे. दुसरी गोष्ट अशी की बघा, म्हणजे बाळासाहेबांच्या स्वभावाबद्दल की नीतू मांडकेंनी त्यांच्यावरती हार्टचं ऑपरेशन केलं होतं, बायपास मला वाटतं झाली होती, तेव्हा नीतू मांडकेंबरोबर बाळासाहेब विनोद करत होते. तोच स्वभाव उद्धव ठाकरे यांना सुद्धा जीवावरच्या दुखण्यातनं जावं लागलं. आणि त्यावेळीच उडी घालून देवेंद्रजींबरोबर यांच्या वाटाघाटी सुरू होत्या. पण उद्धव ठाकरेंनी विचारलं होतं एकनाथ शिंदेने की तुमचा काही वेगळा विचार चालला आहे का? तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का? ही दिलदारी आहे. तुम्हाला व्हायचं असेल तर व्हा. आणि ते अतिशय त्या काळात सुद्धा, आजारी असतानाच्या काळामध्ये सुद्धा ते फेसबुक लाईव्ह करत होते, ज्याची टिंगल हे लोक करतायत. उद्या होऊ नये कोणाला, पण एकनाथ शिंदेंच्या ग्रुपमधल्या कोणाला जर आजार झाला, तो जर अंथरुणावरती पडला, खिळून राहिला, समजा कोणाला पॅरालिसिस होऊ नये पण झाला, तर त्यांनी तात्काळ उभारून बाहेर पळावं आणि सर्वसामान्य माणसाच्यासाठी भटकावं. सरकारी कार्यालयात जावं, मंत्रालयात जावं, येऊ करावं तेव करा असं ते म्हणतील का? त्याला अंथरुणातून बाहेर पडून फरफटत बाहेर नेणार आहेत का ते? हे सांगावं त्यांनी. दुसरी गोष्ट बघा,
बाळासाहेब आणि मुलायमसिंग यांचे वेगळे विचार होते पूर्णपणे, पण मुलायमसिंग अचानक एका ठिकाणी भेटले तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना बसायला खुर्ची दिली. उद्धव ठाकरे आपल्या विचारसरणीत न बसणाऱ्या लोकांना सुद्धा भेटतात, तेव्हा हे लोक आता मात्र त्यांच्यावरती आरोप करतात. हे लक्षात घेतलं पाहिजे. आता अजून एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे मी तुम्हाला सुशील कुमार यांची गोष्ट सांगितली. हां, की बघा भाजपचं धोरण कसं होतं आणि बाळासाहेबांचं धोरण. भारतीय जनता पक्ष सत्तेत जेव्हा होता तेव्हा विदेशी भांडवल या भरपूर यावं, इकडे कंपन्या या, तुम्ही भांडवल आणा असं म्हणत होतं पूर्वीच्या काळात. म्हणजे साधारणतः मी ही गोष्ट सांगतोय की 2014 पूर्वीची. आणि जेव्हा विरोधात असं होता, भाजपत गेला तेव्हा विदेशी भांडवलाला विरोध. बाळासाहेबांनी अशी दुटप्पी भूमिका घेतली नाही. विदेशी भांडवल आलं तर काहीही हरकत नाही अशी त्यांची भूमिका राहील. हे सातत्य हे लक्षात ठेवलं पाहिजे. किंवा हा ढोंगीपणा त्यांच्यामध्ये जो भाजपचा मध्ये होता, कमळाबाई म्हणून ते म्हणायचे, ते टिंगल करायचे, त्या भाजपच्या ढोंगीपणाची ते सतत टिंगल करत होते, हे लक्षात घ्या. म्हणजे बाळासाहेब सांगायचे की मी बिअर पितो, ते काहीही लपवाछपवी करत नव्हते. पण एखादा संस्कृती रक्षक, मी तुम्हाला कोण माहिती आहे, नागपूरवाला असता तर तो सगळं करणार आणि सांगणार बाहेर की मी सकाळपासून रात्रीपर्यंत देवपूजाच करत असतो. हे लक्षात घ्या तुम्ही. दुसरी गोष्ट म्हणजे लोकानुनय करण्याची बाळासाहेबांची भूमिका नव्हती. जे काही मला वाटतंय ते मी सांगणार तुम्हाला. मग मी कोणाचीही काय म्हणतात हे ठेवणार नाही. स्पष्टपणे रोखठोक भूमिका मांडण्याबद्दल ते प्रसिद्ध होत. हे आता आम्ही ओबीसींनाही हात लावणार नाही, त्या आरक्षणाला, मराठ्यांनाही आरक्षण देऊ असं म्हणायचं, खोटी आश्वासने देऊन भुलवायचं, अशा प्रकारच्या चाली बाळासाहेब कधीही खेळले नाहीत. हे लक्षात घ्या. एकनाथ शिंदे अशा चाली, अशा चलाख्या करतायत आणि ते भारतीय जनता पक्षाची वृत्ती त्यांच्या अंगांगात आता मुरायला लागले. त्यांच्यामधला शिवसैनिक दिसतच नाही आता, स्वाभिमानी. ते पूर्णपणे भाजपमध्ये विलय पावलेले आहे. तो त्यांचा पक्ष भाजपच्याच पद्धतीने बोलतो. त्यांचा पक्ष बोलत असतो. त्यांना मी त्यांचा एकेरी उल्लेख करत नाही आहे. एकनाथ शिंदे हे भाजपच्या स्टाईलने आता बोलत आहेत. तीच ढोंगबाजी, तीच फसवेगिरी, तोच दुतोंडीपणा वगैरे. आता एक गोष्ट सांगतो. बाळासाहेबांनी काय म्हणायचे, मी एकदा त्यांना गोविंद तळवलकरचे ज्येष्ठ संपादक, दिवंगत संपादक, ते भेटले. तेव्हा बाळासाहेब म्हणाले की हिटलरच्या जूनचं हत्याकांड मला पसंत नाही, पण तो कलावंत होता. म्हणजे हिटलर कलावंत होता, चित्रकलेचा भोगता होता, स्वतः कलावंत होता. हे त्याचं मोठेपण आहे असं बाळासाहेब म्हणायचे. म्हणजे त्याच्यातल्या कलावंतपणाला त्यांनी दाद दिलेली होती. तुमच्या राजकीय विचारांशी न जमणाऱ्यांशी तुमचे स्नेहसंबंध आहेत बाळासाहेब, असं गोविंदराव त्यांना काय म्हणाले. ज्यांच्याशी तुमचं राजकीय नातं नाही आहे, वेगळे विचार आहेत, त्यांच्याशीही तुमचं जमतं, कारण तुम्ही मनाने कलावंत आहात, कारण तुम्ही केवळ राजकारणी नाहीत, असं गोविंदराव त्यांना म्हणाले. हे अतिशय योग्य होतं. हा जो मोकळेपणा होता, जो उद्धव यांच्यामध्ये सुद्धा आलेला आहे, की काँग्रेसशी कसं जमतं त्यांचं. अजितदादासुद्धा त्यांच्याबद्दल वाईट बोलत नाहीत. अजितदादांनी भले गद्दारी केली असेल, पण उद्धव ठाकरे त्यांच्याबद्दल, काँग्रेसवाले त्यांच्याबद्दल आदराने प्रेमाने बोलतात. सोनियाजी असतील, राहुलजी असतील, चौकशी करतात. हे त्यांची चौकशी करतात. काय वाईट आहे याच्यामध्ये? अरे माणसंच आहेत ना ती. काँग्रेस असो, राष्ट्रवादी, कुठल्याही पक्षाचा असो, हे नातं माणसाशी माणसाच्या पद्धतीने, माणुसकीचं नातं एक जपणं जे आहे, तो जो वारसा आहे, ती संस्कृती, तो बाळासाहेबांचा विचार आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता मी एक शेवटचं उदाहरण तुम्हाला सांगतो की आचार्य अत्रे आणि बाळासाहेबांचा खूप वाद झालेला होता. चांगल्या पद्धतीने वाद झाला होता. पण आचार्य अत्रे यांचं निधन झाल्यानंतर असं एक मृत्यूपत्र त्यांचं आहे असं सांगण्यात आलं.
आणि आचार्य अत्रेंनी सगळी संपत्ती जनतेला दान करून टाकली आहे असं त्या मृत्यूपत्रामध्ये दावा करण्यात आला. ते खोटं मृत्यूपत्र होतं अशी चर्चा झाली. अशा गोष्टी पुढे आल्या आणि तेव्हा आचार्य अत्रे कुटुंबियांच्या म्हणजे शिरीषताई पै, व्यंकटेश पै यांच्या बाजूने उभे राहिले. हा अत्र्यांचा, हा बाळासाहेबांचा स्वभाव बघा. ज्यांच्याशी 2 हात केले त्यांच्या बाजूने ते उभे राहिले. पु ल देशपांडेंवरती टीका केली पण त्यांना भेटायला स्वतः नंतर गेले. ही बाळासाहेबांची वृत्ती लक्षात घ्या. हा स्वभाव, ही शैली ही एकनाथ शिंदेंच्यामध्ये आहे. किती विषारी पद्धतीने राजकारण केलं जाते बघा. शिवसेना म्हणजे उभाठा गटाबद्दल, उभाठा गटाचे विरोधी कारस्थाने करतात. मग ते निवडणूक आयोग असेल, दिल्लीमधनं असेल, वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून कारस्थानं केली जात आहेत, कटकारस्थानं केली जात आहेत. मी असं आवाहन करेन एकनाथ शिंदेंना, बाळासाहेबांचा विचार आणि बाळासाहेबांचा स्वभाव हा खऱ्या अर्थाने तुम्ही जरा बघा. हा स्वभाव घ्या. बाळासाहेब मोकळेपणाने हसायचे, दाद द्यायचे गाण्याला, आपल्यावरच्या टीकेवरती सुद्धा ते दाद देत असत. आपल्यावर काढलेल्या कार्टूनला सुद्धा आर.के. लक्ष्मणांना दाद देत असत. तर हा जो स्वभाव आहे, ही शैली आहे, हा जो खुलेपणा आहे आणि हा जो काय म्हणतात की अजिबात ज्यांच्या स्वभावामध्ये कपट नाही, कारस्थान नाही, ढोंगीपणा नाही आहे, हे गुण जरा घ्या तुम्ही तुमच्यामध्ये. आता उद्या ज्या बाळासाहेबांच्या शिवसेनेशी गद्दारी केली ती त्यांच्या स्मृतीस्थळापाशी जातीलच हे लोक, मिंदे सेनेचे लोक. तिथे जाऊन नतमस्तक होताना बाळासाहेबांचे काहीतरी गुण तुमच्यामध्ये यावेत अशी मी प्रार्थना करतो. आणि उभाठा सेनेशी राजकीय युद्ध जरूर करा, पण द्वेषबुद्धीने, सूडबुद्धीने राजकारण करू नका असं मी आवाहन करतो. बाळासाहेब तुम्ही बघताय ना काय कशा पद्धतीने हे कारस्थानं करतायत. बाळासाहेब वर बघता आहेत हे लक्षात ठेवा एकनाथ शिंदे. आणि त्याचबरोबर त्यांना मागून मार्गदर्शन करणारे जे देवेंद्र फडणवीस आणि सगळे लोक आहेत भाजपचे आणि दिल्लीतले बसलेले त्यांचे बडे नेते, त्यांनीसुद्धा लक्षात ठेवावं की बाळासाहेब बघतायत, मराठी माणूस बघतो आहे की हे कशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी वागत आहेत. हे गलिच्छ राजकारण लवकरात लवकर थांबवा. तेच बाळासाहेबांना आवडलं असतं. लढायचं असेल तर समोरासमोर लढा. पिचक्या कणाच्या लोकांनी लढाईच करू नये, पाठीत वार करू नये असं आवाहन करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.